नारायण राणेची दोन जी काय बेडका आहेत, निल्या आणि नित्या, ही नेहमी उद्धव साहेबांवर आणि आदित्य साहेब भुकत असतात. आता ही सोडलेली ही नालायक गाबडी या लोकांना भारतीय जनता पार्टीनं कामाला ठेवलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची हुजरीगिरी करण्याची आणि लाचारी करण्याची सवय या दोन भावांना आहे, म्हणून ते नेहमी उद्धव साहेबांवर आणि आदित्य साहेबांवर भुकत असतात. आता नित्या राणे आणि निल्या राणे हे 2-4 दिवस झालं खूप भुकतायत. त्यांचा समाचार घ्यावा म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे. आता आमचं शिवसेनेचं रक्त अंगात असल्यामुळं आम्हाला ते सहन होत नाही. म्हणजे ही निल्यासारखी थर्ड क्लास अवलाद आणि नित्यासारखी अवलाद यांना वेळेत ठेचलं पाहिजे ना. म्हणजे शिवसेनेवर टीका करणाऱ्याला वेळेत आवरलं पाहिजे. नाहीतर त्यांना वाटतं की आम्हाला बोलणारं कोणच नाही. पण तुमचा बाप इथं आहे, शिवसैनिक जिवंत, लक्षात ठेवा. नित्या राणे एवढा माजलेला बोकड आहे, वारंवार आदित्य साहेबाला, उद्धव साहेबाला खालच्या पातळीवर टीका करतो. त्याला वाटतं की मी म्हणजे असं काय लय मोठा डॉन आहे का, असं त्याला वाटतं. अरे तू चिंधी चोर आहे नित्या राणे, तू चिंधी चोर आहे, तुझी लायकी नाही. एवढंच की आम्हाला तुझ्यावर बोललं की आमची किंमत कमी होते म्हणून आम्ही तुला जास्त बोलत नाही. आणि तुला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये बोलणारा अतुल भोवर हा खमक्या शिवसैनिक खंबीर आहे. तुमच्या तिघाला बाप लेखाला बोलण्याची तयारी आणि तेवढी हिंमत हा शिवसैनिक राखून, लक्षात ठेव. आता नित्या राणे मध्यंतरी म्हणतो की आमच्याच महायुतीच्या लोकांना, सरपंचांना निधी दिला जाईल, ज्याच्या घरावर महायुतीचा झेंडा आहे अशा लोकांना निधी दिला जाईल, पैसे वाटप केले जातील अगर त्यांची कामं होतील. अरे नित्या, तू काय या महाराष्ट्राचा हुकुमशहा आहे का? तुझा बाप पण या महाराष्ट्राचा हुकुमशहा आहे. हे सरकार जे आहे ते लोकांच्या मतावर आलेलं सरकार आहे आणि ही लोकशाही आहे. आणि पैसे अडवण्याची धमकी कोणाला देतो? तू पैसे देत नाही, तू का मालक लागून गेला का सरकारचा? हे सरकार म्हणजे लोकांनी मतदान केलेलं सरकार आहे. तुमची बसायची लायकी आहे का त्या सरकारमध्ये? इव्हेंटच्या जोर तुम्ही सत्तेत बसला आहात आणि तुम्ही अशी भाषा वापरताय की आम्ही फक्त महायुतीच्या लोकांना योजना देऊ, अगर पैसे देऊ, अगर निधी देऊ, ही अशी जर तुझी भाषा असेल तर तुझी सरकारमध्ये मंत्री राहायची लायकी नाही. तुला मंत्री करणाऱ्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे की आपण कसल्या नालायकाला मंत्री केलो या महाराष्ट्राचा. तुझ्यासारखी लोक जर मंत्रिमंडळात बसली ना तर या महाराष्ट्राचं वाटुळ. म्हणून नित्या राणे सारख्या या लोकांवर जाहीर आक्षेप घेतला पाहिजे. सरकारमध्ये बसल्या मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे आणि त्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतला पाहिजे. या नालायक माणूस काय बोलतोय? ही जनतेची उघड विटंबना आहे, जनतेच्या मतदानाची, लोकशाहीची विटंबना आहे. आणि राज्यपालाने याचं आमदारकी पद रद्द केलं पाहिजे, याचं मंत्रिपद काढून घेतलं पाहिजे या नालायकाचं. याला मंत्री म्हणून घेण्याची याची लायकी नाही या नित्या राणेची. म्हणून असल्या फालतूक लोकांना मंत्रिमंडळात बसून घेऊ नका. आणि उठकी सोट येथील देशभक्त मुसलमानांना तो बोलतो. अरे या देशावर प्रेम करणारे मुसलमान बांधव आमचे, परंतु पाकिस्तानचा उदो करणाऱ्या देशद्रोही लोकांना, देशद्रोही मुसलमानांचा विरोध आहे. काली होतो, आजही आहे, उद्याही असणार आहे. परंतु या देशातील देशभक्त मुसलमानांना सुद्धा तू शिवाय देतो. तू काय हिंदूंचा मसिहा लागून गेला का? स्वतःला काय हिंदू हृदय सम्राट समजतो का काय? अरे तुझी हिंदू म्हणून घ्यायची लायकी आहे का? RSS ला शिवाय देणारा माणूस तू, RSS ला उघड हाफ चड्डीवाले हे ते म्हणणारा माणूस तू. आणि तू आता स्वतः हिंदूचा मसिहा कधीपासून झाला रे? तुझी लायकी आहे का हिंदूचा मसिहा म्हणून घ्यायची? हाफ चड्डीवाले हे का आम्हाला हे करणार ते करणार, तुझी जुने भाषण काढू का? तुझी लायकी ना रे. हिंदूच्या नावावर कलंक आहे, तू कलंक. नित्या राणे कट्टर हिंदू तर आम्ही आहोत. 1993 ला बाबरी मस्जिद पाडल्यानंतर, 92 ला बाबरी मस्जिद पाडली, 93 ला मुंबईमध्ये दंगल झाली, त्यावेळेस हा शिवसैनिक रस्त्यावर उतरला बाळासाहेब ठाकरेंचा. तू कुठं होता त्यावेळेस? तुझा बाप कुठे होता? म्हणून हिंदुत्वाच्या गोष्टी आम्हाला शिकू नको. आम्ही कट्टर हिंदू आहोत, आमच्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे. आणि तू बाडगा नित्या राणे, तू बाडगा आहे. तू मंत्री म्हणून घ्यायची लायकी नाही तुझी. म्हणून तुझ्यासारख्या बाडग्यांना हीच भाषा शोभते
आणि याच्या पुढे जर आमच्या उद्धव साहेबाला बोलला तर तुला हा शिवसैनिक तुझ्याच भाषेत उत्तर देणार. तयारी ठेव फक्त ऐकण्याची. तुला वाटत असेल की मला उत्तर देणारा कोण नाही, तर तुझा बाप आहे शिवसैनिक. प्रत्येक शिवसैनिक या महाराष्ट्रातला तुला उत्तर द्यायला तयार आहे. म्हणून तू अवकातीमध्ये राहा आणि मातोश्रीवर आणि उद्धव साहेबांवर बोलला तर तुला याच भाषेत उत्तर मिळणार. जय महाराष्ट्र. Indian Times News.